आहेत। हदगावमधील नागरिकांनी ही प्रतिक्रिया दिली। 2024च्या लोकसभेत आम्ही त्यांना मोदींविरोधात मतदान केलं होतं, असंही हदगावच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यांना योग्य की अयोग्य काय ते तालुक्याच्या दृष्टीने काही निधी आणत असतील तर चांगली गोष्ट आहे। तालुक्यासाठी काही करत असतील तर चांगली गोष्ट आहे, त्याच्यात काय अडचण आहे? काय बदलले नाही, माझं तर असं मत आहे, सध्या त्यांनी ठाकरे साहेबांसोबत आहेत, हां राहायच पाहिजे। निर्णय घेतील ते योग्यच आहे। विकास जर होत असेल तर जायला हरकत नाही, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे। मग आता आष्टीकर साहेब कुठे जावं वाटतं तुम्हाला? आष्टीकर साहेबांनी जे निर्णय घेतला ते आम्ही मान्य करू। आज यांनी जनतेसोबत गद्दारी करून जनतेसोबत पाठीत खंजीर खुपसून स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या खडगी भरण्यासाठी म्हणून हे जात आहेत, बाकी दुसरं काय नाही। मोदीला जर द्यायचं असतं तर या हिंगोली मतदारसंघामध्ये मोदीची लाट होती, त्यावेळेसच खासदारला देत होते, परंतु मोदीच्या लाटेच्या विरोधात आणि शिंदे गटाच्या विरोधात नागेश पाटलाला लोकांनी भरपूर मतदान दिलं। नागेश पाटील जर जात असेल तर त्यांचा बदला येणाऱ्या काळामध्ये जनता घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि वेगळ्या पक्षाला मतदान केलं नाही आम्ही, हे इकडे युती होती ठाकरे गटामध्ये, आता ते सोडून चालले, तर आता त्याचं काही कारण असेल त्याला काय आपण म्हणणार। नागेश आष्टीकर यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केल्यास